आज नाश्त्यासाठी मस्त चहा आणि पोहे असं आजचं बेत केला. आणि कारण लोकेश स्कूलमध्ये जाताना ते खाऊन गेला आणि लोकेशचे पप्पा गावी जायचे होते, त्यामुळे मी ते पोहे आणि चहा असा साधंसंच नाश्ता बनवणार असं विचार केला. आणि त्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आईची ही एक गुदडी आहे जिला मोठे मोठे धागे घातलेले आहेत, त्याला आज नवीन लूक देणार असं विचार केला. म्हणजे फक्त वरून त्याला कवर करणार आहे, बाकी आहे तशीच गुदडी ठेवणार आणि त्याला शिलाई मारून गेलं असं म्हटलं आहे. तिला हात शिलाई करून घेतली आणि नंतर जेवण पण बनवायला घेतलं, कारण पुन्हा लोकेश पण येईल आणि लोकेश पप्पा घरी जाऊन पुन्हा लगेच दुपारी यायचे होते. सो ते आल्यानंतर पुन्हा जेवण पण रेडी पाहिजे आणि ते येऊन नंतर पुन्हा कामाला पण जायचे होते, म्हणून मग जेवण बनवायला घेतलं. आणि जेवण बनवून झाल्यानंतर शेगडी पण मस्त क्लीन करून घेतली, कारण हल्ली 4-5 दिवस शेगडी काही क्लीन नव्हती केली, म्हणजे तिला घासलं नव्हतं. जे स्टीलचं आतमध्ये हे असतं प्लेट कशी ती घासली नव्हती, त्यामुळे जरा जरा काळे डाग कसे दिसत होते ते पण लगेच क्लीन करून घेतले. आणि जेव्हा आपण आपलं स्वतःची कामं वेळच्या वेळी करतो ना, तेव्हा किचनमध्ये यायला पण खूप छान वाटतं. म्हणजे माझं किचन रोजच क्लीन असतं, पण तरीसुद्धा आपल्या शेगडीला किंवा ओट्यावर असे काही डाग असतात जे आपल्यालाच दिसत असतात, आणि ते तेव्हाचे तेव्हा काढले की आपल्याला पण किचनमध्ये यायला खूप छान होतं. आणि ह्याने येताना भाज्या वगैरे आणलेल्या आणि पाऊस पण पडलेला, त्यामुळे आधी म्हटलं जेवण झाल्यानंतर लगेच भाज्या वेचायला घेतल्या आणि बोलता बोलता भाज्या वेचून झाल्या. आता म्हटलं कोथिंबीर तेवढी उरलेली आणि तीही आता वेचून झाली. आणि बोलता बोलता जर आपण कामं करायला घेतली ना तर लगेच कामं होऊन जातात. आणि थोड्या वेळाने लोकेश पप्पा तर जाणार पण होते कामाला, सो तोपर्यंत म्हटलं आपण बोलून घेऊ. आणि ते गावावरून आल्यानंतर थोडाच वेळ आम्हाला भेटलेला बोलायला, सो आम्ही तिघे पण बोलत बसलेलो, लोकेश, मी आणि लोकेशचे पप्पा. मी भाजी वेचत होते आणि ते दोघेजण समोर बसलेले आणि तिघे पण बोलत होतो. आणि माझी आता मस्त भाजी ती वेचून झालेली आहे, कारण भाजी पिशवीत राहील तर ती खराब होऊन जाते, त्यामुळे मग मी लगेच भाजी वेचून घेतली. आणि कोथिंबीर पण अशा प्रकारे मस्त जोपर्यंत फ्रेश आहे तोपर्यंत वेचून घेतली तर ते छान वाटतं. नाही तर मग त्यात हात घालायला पण कंटाळा येतो, कारण ती सगळी चिकचिकीत होऊन जाते. आणि ते लोकेश पण मस्त काहीतरी ड्रॉइंग काढत बसलेला, म्हणजे आपला वेळ कधीतरी कुठेतरी तो अशा प्रकारे मस्त स्पेंड करत असतो. आणि असं काहीतरी स्मॉल काहीतरी घेऊन त्याच्यावर काहीतरी करत असतो. आणि ते मला छान वाटलं. त्याला म्हटलं दाखव काय करतोय ते. अशा प्रकारे त्याने काहीतरी केलेलं. आणि त्याने येताना पुन्हाचं अळू आणलेलं, आणि ह्या अळूचं काय बनवायचं हे आता काय मला माहीत नाही आहे, आणि जेव्हा बनवेल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन. तोपर्यंत बाय.